आणि बातमी हिंगोलीमधनं। सुरुवातीच्या टप्प्यात हिंगोलीमध्ये चांगला पाऊस पडला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांनी हळद आणि सोयाबीनची पेरणी केली। मात्र पेरणी झाल्यावरती पाऊस गायब झालाय, पावसाने दडी मारली आहे। त्यामुळे शेतात लागवड केलेलं बियाणं खराब होण्याची भीती आहे। म्हणून शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये पेरलेल्या शेतीला पाणी देणं सुरू केलंय। शेतकरी गुणवंत काळे यांच्या हळदीच्या शेतात त्यांनी हळदीची लागवड केल्यानंतर पाऊसच पडलेला नाहीये। मग आता स्प्रिंकलर्सच्या सहाय्याने त्यांना शेतात पाणी देण्याची वेळ आली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। या शेतामध्ये हळदीच्या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे आणि पावसाच्या पाण्याच्या भरोशावर ही लागवड केल्यानंतर पुढे पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती, परंतु पाऊसच झालेला नाही। त्यामुळे जमिनीत लागवड केलेलं बियाणं खराब होऊ नये आणि उगवण क्षमता चांगली व्हावी या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या वतीनं अशा पद्धतीनं स्प्रिंकलरच्या सहाय्याने हे शेत भिजवण्याचं काम सुरू आहे। यावर्षी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। अनेक जलसाठ्यांनी सुद्धा तळ गाठलेला आहे। शेतकऱ्याकडे जे काही प्रमाणामध्ये जलसाठे येतं, जे काही कमी प्रमाणात पाणी आहे ते तोकडं पाणी या पिकाला दिलं जाते आणि कशा बशा पद्धतीनं हे पीक वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। कारण या हळदीच्या पिकाला जर आता पाणीच नाही दिलं तर हळदीत लागवड केलेलं जे बियाणं आहे ते पूर्णपणे खराब होऊन जातं आणि नंतर ते उगवणार नाही आणि त्यामुळेच शेतकऱ्याच्या वतीनं हा प्रयत्न केला जातोय। एकंदरीत पाहायला गेलं तर 10 जून नंतर मान्सूनचा महाराष्ट्रातील प्रवास जो आहे तो थांबलेला आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात तापमानात सुद्धा वाढ होऊ लागली आहे। उकाड्यानं नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळं जमिनीमध्ये पेरलेलं बियाणं खराब होऊ शकतं आणि ते बियाणं खराब होऊ नये त्याच भीतीनं शेतकरी अशा पद्धतीनं ठिबकच्या साह्यानं शेतामध्ये पेरणी केलेल्या शेतामध्ये पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये जे पाऊस झालेला आहे त्या पावसाच्या भरोशावर हळद, सोयाबीन, कापूस या पिकांची लागवड केलेली आहे आणि हे सर्व पिकं जे ते आता पाण्याअभावी धोक्यात सापडतात की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळं पावसानं चांगल्या पद्धतीनं बरसावं आणि या वर्षीचं सर्व पिकं चांगल्या पद्धतीनं बहरावे अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागलेले आहेत। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।